चांदीचं आभूषण आहे आणि गोंदलेलं पण आहे. अहो कोट्टी नवीन बाई तर इंगला 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 हा हे इंगला हा हा इंगला म्हणजे गोंदवली. मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माडिया ही जी आदिवासी जमात आहे त्यांचं गाव कसं असतं, त्यांचं घर कसं असतं, त्याचे रीतिरिवाज कसे असतात हे तुम्हाला मी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जो तालुका आहे, या भामरागड तालुक्यातील भटपार हे जे गाव आहे त्या गावाची मी सफर घडून आणणार आहे. या गावाला अद्याप पक्का रस्ता नाही, त्यामुळे सर्व जो प्रवास आहे तो मोटरसायकलवरच होणार आहे आणि त्यामुळं व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. हेमल कसा आहे ते मी मुक्कामाला होतो. सकाळीच लवकर उठलो आणि मोटरसायकलवर स्वार झालो. कृषी विभागातील माझे सहकारी मूळचे लातूर जिल्ह्यातील, पण भामरागड तालुक्यात ते सध्या कृषी विभागात नोकरीला आहेत. कृषी पर्यवेक्षक म्हणून ते काम करत आहेत, श्री सोपान साळुंखे. त्यांनी मला या प्रवासात मदत केली. वाटेतच मला मॉर्निंग वॉकला निघालेले आमटे दाम्पत्य दिसले, डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे. यांना भेटलो, नमन केलं आणि पुढचा रस्ता धरला. भटपारला जाताना मला वाटेमध्ये अनेक छोटी मोठी गावे लागली. ती सर्व गावे आदिवासींची गावे आहेत. वाटेमध्ये अनेक नदी नाले ओढे लागले. आपल्याला जी बाजूला नदी दिसती ही फार मोठी नदी, पामल गौतमी तिचं नाव आहे. गडचिरोली जिल्हा म्हणजे आदिवासीचा मुलूक, संपूर्णपणे जंगलाने व्यापलेला. डोंगर, दऱ्या आणि इथं मोठमोठ्या नद्या आहेत आणि नद्याबरोबरच नाले हे पण प्रमाण फार मोठं आहे. आपल्याला समोर जो दिसतोय तो जुवी नाला आहे. अनेक गावांना रस्तेच नाहीत. रस्तेच नाहीत म्हटल्यानंतर पुलाचा प्रश्न येत नाही. जे पूल आहेत तेही बसके पूल आहेत आणि इथं पावसाचं प्रमाण फार मोठं असल्यामुळं हे जे नदी नाले ओढे आहेत ते ओसंडून वाहतात आणि त्यामुळं अनेक गावाचा संपर्क पावसाळ्यामध्ये 6-6 महिने तुटला जातो. इकडे एक रस्ता जातो, इकडे त्याबरोबर 3 पोलीस स्टेशन आहेत छत्तीसगडच्या बॉर्डरपर्यंत. हा छत्तीसगडकडे जाणारा रस्ता आहे. साधारणतः इथून 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपली हद्द संपते आणि या 15 ते 16 किलोमीटरमध्ये 3 पोलीस स्टेशन आहेत. परंतु या भागात जाण्यासाठी आणखी रस्ते झालेले नाहीत, पूल झालेले नाहीत. त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने सेवा द्यावी लागते. म्हणजे एवढा दुर्गम भाग आहे आणि पूर्वीचा हा नक्सलाईट भाग असल्यामुळं इथं जागोजागी आपल्याला पोलीस स्टेशन पाहायला मिळतात. आदिवासींची गावं तशी छोटी असतात. 20-25 झोपड्याचे छोटी गावं जी असतात त्यांना टोला म्हणतात. टोला म्हणजे आपल्याकडली वाडी, म्हणजे मोठ्या गावाची वाडी. असे हे असंख्य टोले आपल्याला जागोजागी रस्त्याच्या कडेला दिसतात. दरभा 2 किलोमीटर इथून आहे. भामरागडून आपण आता अर्धा किलोमीटर बाहेर आलेलो आहे. आपल्याला जंगलातून जाणारा रस्ता दिसतोय. पण दरभा गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला भटपार गावाकडे जायचं आहे. आता भटपार गावाला रस्ता नाही, पायवाटेनेच मोटरसायकल न्यावं लागेल. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता आपण दरभा गावातून बाहेर पडतो भटपार या गावाकडे जाण्यासाठी. आता रस्ता इथून संपला आहे. भटपार या गावाला जाण्यासाठी आता पक्का रस्ता नाही. आता आपल्या या कच्च्या रस्त्यानेच मोटरसायकल न्यावी लागते. पूर्ण आता कच्चा रस्ता आहे. चिखल वगैरे. गणिमत यावर्षी पाऊस फारच कमी आहे, नाहीतर या भागात संपर्क करणे म्हणजे मुश्किल आहे. एकदम घसरण असलेला रस्ता आहे. मोटरसायकल पण एकदम जपून चालावं लागते. पूर्ण चिखल आहे रस्त्याला. पूर्ण हा चिखलाचा रस्ता आहे. आता यावर्षी पाऊस नसल्यामुळेच येऊ शकलो नसतं, येऊ शक्यच नव्हतं. भामरागडवरून साधारणतः भटपारा हे गाव 20 किलोमीटर आहे. तालुक्याच्या गाडीपासून 20 किलोमीटर अंतरावरील गावाला सुद्धा रस्ता देऊ शकलेलो नाहीत. म्हणजे बाकीच्या सुविधाचा विचार तर आपण करायलाच नको. माणूस मेला हां, त्यावेळेस बैल कापतात. बैल कापतात. माणूस पेल्यावर बैल कापतात. तेरवीच्या दिवशी बैल कापतात. तेरवीला बैलाचं मटणाचं जेवण.
शेतातलं घर आहे हे. तुमचं शेत आहे का मामा? मराठी येत नाही त्यांना. मराठी येत नाही काय? कोणती भाषा बोलता? माडिया माडिया. मराठी येत नाही. नाही बच्चा लोक काय बच्चा लोक गात आहे. हे त्यांचं लाकडानेच तयार केलेलं घर आहे. लाकडाच्या बल्ल्या आहेत, कौलारू घर आहेत. तर सकाळीच उठलं की ते येतात इथं. हे त्यांचं घर आहे. ही शेकोटी आहे, थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी पेटवण्यासाठी. आतून घर दाखवतो तुम्हाला मी. पूर्ण मातीने सारवलेलं आहे. हे पाण्याचे ड्रम दिसत आहेत. नाही डिझेल डिझेल आहे का ते? डिझेल कायसाठी? ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे. ट्रॅक्टर आहे. ही शेकोटी पहा. आणि ही समोरचं जी लाकडी दिसतंय ती काय आहे? तिथे आता भाजी वाडी आहे काय? म्हणजे भाजीपाला लावण्यासाठी. पर्याय असतील आता भाताचे परी टाकलेत, म्हणजे रोपं टाकले ते. बहुतेक. आणि असं भाजीपाला लावतात का यामध्ये? हो. एवढं पक्क करावं लागतं नाही ते जनावर काहीच ठेवत नाही. जनावरमुळे काय? जंगली जनावरं. आता भाताची रोपं टाकलेत, भाताची रोपं आहेत. नंतर भाजीपाला. शेतामध्ये प्रत्येक आदिवासीकडे कोंबड्या पण पाळलेल्या असतात. आणि कोंबड्याचं एक फार युनिक असं घर म्हणजे खुराडा मी तुम्हाला दाखवतो. हे लाकडाच्या बल्ल्या आहेत, मातीने त्या लिपून घेतलेल्या आहेत. आणि वर मातीचे कौलारू आहेत. मग या कौलारूमुळे पावसापासून त्याचा बचाव होतो. मला ह्याचं मी एंट्रन्स दाखवतो. या फळ्या लावल्यात आहे. एक आता मी तुम्हाला दाखवतो मधून. हे कोंबड्या आहेत. कोंबड्या दिसत आहेत आणि या फळ्या लावून ही पॅक करतात. हां, शेवटी आपण भटपार या गावामध्ये आलेलो आहोत. 20 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी जवळपास 1 तास लागला. भटपार गाव आहे. पूर्ण म्हणजे दुर्गम भागातलं हे गाव आहे. अत्यंत म्हणजे रस्ता नाही अशा गावामध्ये आपण आलेलो आहोत. भटपार या गावामध्ये मी आलेलो आहोत. अत्यंत दुर्गम भागामधलं हे गाव आहे. या गावाला आणखी रोड सुद्धा झालेला नाही. माझ्या पाठीमागा तुम्ही पाहत असाल तर हे पारंपरिक असं त्यांचं घर आहे. ते घर कसं आहे ते मी पण तुम्हाला दाखवणार आहे. आदिवासी स्त्रिया विशिष्ट पद्धतीने पदर घेऊन साडी नेसतात आणि ब्लाऊज किंवा चोळी घालत नाहीत. अलीकडच्या महिला मात्र त्या चोळी पदरवर किंवा आधुनिक ड्रेस घालायला लागलेल्या आहेत. आणि पुरुषामध्ये धोत्राची लंगोट घातली जाते. शर्ट वगैरे नसतो. काही ठिकाणी डोक्याला मुंडासं पण बांधलेलं असतं. 40 वर्षाच्या खालील 30 पुरुष आता आधुनिक ड्रेसकडे वळलेले आहेत. गाजी म्हणतात त्याला. गाजी गाजी हा हा चुडा चुडा म्हणते. चुडा चुड्याला पण तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला? चुडा चुडा चुडा. हा चांदी. चांदी. हा चांदीचा आभूषण आहे. आणि गोंदलेलं पण आहे. अहो कोट्टी नवीन बाई इंगला इंगला इंगला. हा इंगला. हा 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 इंगला म्हणजे गोंदवणे. हा हा. ते लिहितात ना सर काय नाही का ते हा तसं ते काढून ठेवले पहिले. हा इंगला. अरे डिमो 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 डिमो. नाकातलं डिमो. बापरे. आता आपण मोहाच्या फुलापासून दारू कशी गाळली जाते याची माहिती घेऊ. ठेवू ना मग ठेवू ना. ते गंज पडते ना. आता पाईप पण आहे इथून लागते. असं पाईप लागते वर पाणी राहते. पॅक करायचं असं त्याला. असं पॅक करते इथून ना असं पॅक करते. आदिवासी संस्कृतीमध्ये मोहापासून दारू बनवण्याची बरोबर पद्धत असते. परंपरा आहे ती. तर हेच त्यांचं युनिट आहे दारू गाळण्याचं. मोहापासून मोठं भांडं आहे. त्यामध्ये मोहाची फुलं टाकून ती शिजवली जातात. एक पातेला आहे. त्या पातेल्यामध्ये पण थंड पाणी असतं. आणि त्यानंतर जसजशी वाफ तयार होईल तसतसं या छिद्रामधून थेंब 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 दारू येतं कलेक्टमध्ये. आणि हे यांचं ट्रॅडिशनल पेय आहे. कुठलंही केमिकल नाही. एकदम नैसर्गिक पद्धतीची ही लिकर आहे, दारू आहे. या गावामध्ये बहुतेक मोठ्या घरामध्ये आड दिसत आहेत. त्याला रहाट पण दिसतोय. किती खोल आहे ते पाहू आपण आड.
हा एकदम पाणी आहे फुल्याला, पिण्याच्या पाण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि समोरच त्यांचं घर आहे. आणि बाजूला हे बोरग्याचं झाड आहे. यापासून सुद्धा ताडी बनवली जाते. ताडीचं जे झाड असतं ते वेगळं असतं आणि बोरग्याचं वेगळं असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये कोंबड्या आहेत. प्रत्येक घराला लाकडी कंपाऊंड आहे. हे थोडं घर बरं आहे. विटा दिसत आहेत, म्हणजे थोडं प्रत्येक घरासमोर आपल्याला हे लाकडं रचलेली दिसत आहेत. आणि पावसापासून त्याचं संरक्षण होण्यासाठी कॉलर टाकलेले आहेत. जळतणचं लाकूड आहे. समोर हे भाताचे तुसं आहेत, हे जपून ठेवलेले आहेत जनावरांसाठी. हे बाजूलाच त्यांचा गोठा आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये गोटूल नावाचा एक प्रकार असतो लग्न जमवण्यासाठी. प्रत्येक आदिवासीमध्ये तो त्या सामाजिक व्यवस्थेचा भाग असतो. तर ते गोटूल कसं असतं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझ्या बरोबर इथले आदिवासी बांधव सुद्धा आहेत. तर तुमचं नाव काय आहे? शंकर जुरू मज्जी. मोबाईल नंबर सांगता येईल? येतात ना सर, 86 25 83 65 17. बरं, तुमचं काय नाव आहे? लच्चू दोबा मजी. नाव काय तुमचं? सुरेश केळका मजी. ओके. गोटूल आहे हा, गोटूल. ते दाखवा जरा तुम्हाला. तिथे गेट आहे. ही कौलारू बांधकाम आहे तुमचं झोपडी होता. तर इथं मोठा आहे. हे तुमचं काय, ह्याला काय म्हणतात ह्याला? गोटून. छोटे मोठे नाही का कार्यक्रम राहिला तर नाही का इथं सभासारखा नाही का पूर्ण लोक नाही का जमा होऊन नाही का सभागृहासारखं नाही का इथं बसून नाही का काही चर्चा वगैरे नाही का करतो. लग्न जुळ्याचे पदार्थ असतात तेव्हाही नाही का पूर्ण जमा होऊन नाही का इथं गोटून मध्ये नाही का कोण जमा होतं? म्हणजे गावकरी जमा होऊन नाही का चर्चा करून नाही का लग्न आहे. अजून काही आमच्या गावचे नाही का म्हणजे पोलवे वगैरे राहते तेव्हा नाही का बसून नाही का पोलवे नाही का काही नवीन दान नाही का टाकायचे काही असेल तर नाही का पंडू म्हणून राहतात. प्रत्येक सण जो आहे त्यांचा सणच्या तो इथे येऊन साजरे करतात. म्हणजे प्रत्येक आता नवीन धान टाकायचंय त्यावेळेस सर्व गावातले लोक जमा होतात, इथे येतात. पुन्हा नंतर सर्व मिटिंग घेऊन पुन्हा नंतर प्रत्येक कामाची सुरुवात इथून सुरू होते. थोडा यांना मराठी भाषेचा प्रॉब्लेम आहे. लग्न जमवण्याची पद्धत कशी असते? ते कसं आमच्या गावात मी सांगतो. आता लग्नाची मुलगी अगोदरच एकमेकाला पसंत करतात. मुलगी मुलाला पसंत करते. ज्यावेळेस ते दोघांची पसंती झाली नंतर मग ते गावामध्ये सांगतात. म्हणजे आता मुलगी मुलाला सांगते का मुलगी मुलाला, त्यावेळेस मग एक मिटिंग बसते गावामध्ये. मिटिंग बसून मग त्यांचं तारीख फिक्स केली जाते. पुन्हा तिथून पुढले कार्यक्रम चालतात. इथं डान्स वगैरे होतात का इथं? हो कुठं? गुटून मध्येच. इथंच ना? हो हो समोरची ओपन बाजू आहे तिकडे. समोरची ओपन बाजू तिथं डान्स होता तुमचे. हो. आपण एक घर पाहू त्यांचं मातीचं. एक पारंपरिक घर पाहतोय. समोरचं चिकल मातीपासून बनवलेलं घर आहे. समोर त्यांचा गेट आहे. त्या गेटला काय म्हणतात तुम्ही ह्याला? आगाई. आगाई नाव आहे त्याला, दोरीने बांधलेलं आहे. आणि आता आपण मध्ये जाऊ. हे पाहताय तुम्ही कौलारू घर आहेत हे. आणि बल्ल्या उभ्या करून त्याच्यावर मातीची प्लास्टरिंग केलेली आहे, म्हणजे लेपन केलेलं आहे. हे पहा तुम्ही माती खाली तुम्हाला दिसतंय. माती निघून गेली ती लाकडाची बल्ल्या दिसत आहेत, काठ्या दिसत आहेत लाकडाच्या. आणि हा मातीचं घर, पूर्ण मातीचं घर आहे हे. उघडून दाखवता येईल का? कुलूप दिसतंय त्याला. घरची नाही आहेत ना सर. घर शेतात गेले ते, त्यामुळं हे आपल्याला आतून पाहता येत नाही. आणि हे बाजूचं किचन आहे. किचन आहे नाही, हे त्यांचं किचन आहे. पाणी भरून ठेवलेलं आहे. आता थोडा बदल झाला आहे. पूर्वी मडकी असायची. आणि ही त्यांची चूल आहे. त्याला चुलीला काय म्हणतात तुमच्याकडे? वैदूल म्हणतात. आदिवासी बांधवाची स्मशानभूमी कशी असते ते आपण पाहू. इथली लोकसंख्या किती आहे? 500 लोकसंख्या आहे. शाळा आहे का इथं? चौथीपर्यंतची शाळा आहे. शिक्षक किती इथं? ट्रेनिंग आहे. किती शिक्षक आहेत इथं? एकच शिक्षक आहे. या आदिवासी बांधव बसलेले आहेत समोर. हे शेतामध्ये चाललेत हे महिला. आपण त्याची आता स्मशानभूमी कशी आहे ती पाहायला चाललो. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे. समोरच्या बाजूला आपल्याला लाकडी चाक पण दिसत आहेत. आता बैलगाडीची लाकडी चाकं पाहायला मिळत नाहीत. गोठा आहे, गोठ्याच्या बाजूला ही लाकडी चाक आहे. दफनभूमीमध्ये आलो आहोत. इथं जाळलं जात नाही आदिवासी बांधवामध्ये.
इथं पुरलं जातं. हे आपल्या भाषेमध्ये समाधी म्हणू शकतो. आणि इथं शिंग लावलेली आहेत काही ठिकाणी. हे काय आहे? लाकडाच्या ते आमच्या आदिवासी मध्ये ना हा. का गुट्टा म्हणतो त्याला. गुट्टा गुट्टा गुट्टा. हो हे लाकडाचं करतात काही? हो लाकडाचे करतो. शिंग आहेत हे बैलाची ना? हो हो कोण बनवतं हे? आमच्या आदिवासी ना का हे काय आहे ते? ते लाकडाच हो शिंगच तयार केलंय. हो हे पूर्ण तुमची दफनभूमी आहे. हो हो इथं पण शिंग लावलंय. हो. लाकडापासून कोरीव काम करतात हे. आदिवासी बांधव डुक्कर सुद्धा पाळतात, तर त्यासाठी बनवलेलं हे स्ट्रक्चर आहे. कुठून एंट्री आहे ह्याची? गावरान डुक्कर आहेत हे. बाजूला तुम्हाला डुक्कर दिसतंय. आणि त्याला खाद्य काय त्याला देतात? दाण्याची नाही का ते कोंडाम द्यायचा. कोंडा. हो. दाण्याचा कोंडा. हो आता याला काय म्हणता तुम्ही? गुमिया गुमिया गुमिया. हो गुमिया. म्हणजे समाधी. गाव पार करून इंद्रावती नदीकडे चाललेलो आहोत. आणि ही नदी संपल्यानंतर पूर्ण छत्तीसगड आपल्या राज्याला लागतं. छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांची जी बॉर्डर आहे ती या इंद्रावती नदीनं विभागलेली आहे. तर हे पूर्ण आदिवासीचीच घरं आहेत. पुढे आता सुधारणा झालेली आहे, परंतु पाहिजे तेवढी सुधारणा नाही. शिक्षणाचं प्रमाण फार अत्यल्प आहे. शाळा फक्त 4थी पर्यंतच आहे. तर आपण नदीकडे चाललेलो आहोत. हे गावातलंच घर आहे का शेतातलं घर आहे? शेतातलं घर आहे. हे काय आहे? ते तिथं बकरासाठी बघ. आणि तुमच्याकडे पीक कोणतं येतं? धानच जास्त आहे. छोट्या पायवाटेने नदीकडे चाललेलो आहोत जंगलामधून. धान आणि दुसरं काय घेतात आणखी? बरबटी एक घेतात. नंतर नदी दिसते इथूनच. हिच आपण भामरागडला पण नदी पाहिलेली आहे. दिसते हे पूर्ण विस्तीर्ण असं पात्र आहे. इंद्रावती नदी आहे. या इंद्रावती नदीच्या पलीकडे जो भाग दिसतो तो पूर्ण छत्तीसगड राज्यामध्ये आहे. नारायणपूर हा त्या भागातला जिल्हा आहे. आणि इथं डोंगा पण आहे. म्हणजे तुम्हाला जर तिकडं नदी पार करून जायचं असेल तर तुम्हाला डोंग्याशिवाय म्हणजे नावेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तर तुम्हाला ही डोंगा दाखवतो मी. हा डोंगा आहे. एवढा छोटा डोंगा असतो. भीतीदायक असा प्रवास असतो हा. हे पहा नदीचं पात्र. पूर्ण पाणी वाहत आहे. यावर्षी पाऊस फार कमी आहे, त्यामुळं आपल्याला पाणी कमी दिसतंय. हे छत्तीसगडमधून नदी येते, उगम पावते आणि गोदावरीला मिळते. अंगणवाडी आहे आणि त्याच्या बाजूला ही त्यांची शाळा आहे. हां आगाई. तिथं काय ठेवता तुम्ही? तिथं मोहाचे फुल वगैरे ठेवतात. मोहाचे फुलं. पुढं धान्य वगैरे. तिथे इकडे खत ठेवले. खत ठेवलं इथं. खत वापरायला येतो तुम्ही आता? हो शेतात वापर. बरं कुठे ते फुलं दाखवा मला जरा. हे इथं आहे. वास यायला लागला त्याचा सुगंध. असं आहे सर. वाळलेले आहेत का हे? हो वाढलेला. एक मिनिट. वाळलेले आहे ते. हो ते जी फुलं आहेत हो ते प्रत्येक घरामध्ये असतात का? हो प्रत्येक घरामध्ये आहे. म्हणजे कधी वेचून ठेवतात हे? ते उन्हात वाईचून ठेवते. वाळवायचे पुन्हा. हो. आणि किती दिवस टिकतात हे? हे आता 2-3 वर्ष टिकतात सर. 2-3 वर्ष टिकते. हो. मग ह्याचा उपयोग काय करता? दारू काढतात. दारू काढण्यासाठी. हा. किती ग्लास पितो एक माणूस? म्हणजे एक पाव दररोजची पेते सर. एक किती वाजता? संध्याकाळी 7-8 वाजता. महिला पण पितात का? नाही कोणी कोणी पेते. जुनी माणसं? जुने माणसं. जुनी माणसं पितात. म्हणजे एक ग्लास भर पितात ते साधारण. गिलासभर पेते. म्हणजे नशा करत नाहीत, फक्त एक चांगलं नैसर्गिक पेय म्हणून पितात. हो नसा होतेच ना सर. होते ना? हो मग गोंधळ वगैरे लोक करतात का? नाही करत. नाही ना? नाही पेज आणि जेवण करून झोपायचं झोपायचे. असंच ना? हा. माडिया जी भाषा आहे विशिष्ट प्रकारची अशी भाषा आहे. तिला लिपी नाही आणि आपल्याला ती समजत पण नाही. जुने जे माडिया आदिवासी आहेत त्यांना तर बिलकुल मराठी कळत नाही. फक्त माडियामध्येच बोलतात. हे तरुण आहेत. माडिया भाषा कशी बोलली जाते ती आपण ऐकू. तर तुमच्या गावामध्ये रस्ता नाही, तर हे रस्ता होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले ते विचारावर एकमेकाला बोला. ರಸ್ತೆಸಾಟಿಗೂ ಮಾವ ನಾಟಿನವರು ಮೋರ್ಚಾ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಫೀಸ್ ಬೇಮುದ್ದತ್ ಮೋರ್ಚಾ ತೆಣತೋರ್ ಮತ್ತೆ ಮಾವ ನಾವು ಕಡ್ಕೋ रस्ता आयो 7-8 दिवस अगं मुक्काम किस घाटो गट्टीस तिंजी अगं मत्तर तहसील ऑफिस. तर ते म्हणतायत की आमच्या गावाला रस्ता नाही, त्यासाठी आम्ही तहसील समोर उपोषण केलं होतं 8 दिवस. तहसीलच्या समोरच सगळं गाव झोपायचं, तिथंच अन्न तयार करायचं आणि तिथंच खायचं. तिथं 8 दिवस उपोषण करून सुद्धा त्यांच्या गावाला आणखी रस्ता झाला नाही अशी त्यांची व्यथा आहे.